वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे। महिनाभरात कापणीसाठी तयार होणारे भात पीक या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे। त्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे। कापणीसाठी तयार असलेल्या भाताचे दाणे भिजल्यामुळे ते अंकुरित झाले आहेत, ज्यामुळे पीक पूर्णपणे वाया गेले आहे। या आपत्तीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे। विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। या परिस्थितीचा विचार करून कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रशासनाने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या पावसाचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला असून हळवे भात पीक कापणीला आले होते। काही दिवसाआधी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली होती, मात्र अचानक सलग 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भात पीक पाण्यात आहे। त्यातच उभे असलेली भात पिके ही आडवी पडली आहेत। शेतामध्ये पाणी भरल्यामुळे ही भात पिके कुजली आहेत, तर आडवे पडलेले भात पिकांच्या कणसांना मोड आले आहेत। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। तर पालघर जिल्ह्यात जवळपास 75,000 हेक्टरवर भात पीक घेतले जाते। यामध्ये डहाणू आणि वाडा विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक भात उत्पादन केले जाते। वाडा तालुक्यातील वाडा कोलम या जातीचे वाण प्रसिद्ध आहे, मात्र यंदा पाऊस चांगला झाला होता। भात पिके ही चांगली आली होती, त्यामुळे भात उत्पादन चांगले येणार होते, परंतु परतीच्या पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे।